बघा मित्रांनो, आज आपण आता शाफ्टचे जे परीक्षेला येते जे जास्त मोठाले प्रॉब्लेम आहे ते बघू. व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, अ माइल्ड स्टील शाफ्ट ट्रान्समिटिंग 12.5 किलोवॅट. सगळ्यात पहिलं गिवन डाटा लक्ष द्या व्यवस्थित. पॉवर किती दिलेली आहे मित्रांनो? 12.5 किलोवॅट. पॉवर दिलेली 12.5 किलोवॅट. 12.5 इंटू 10⁻³ वॅट. असेच प्रॉब्लेम येते मित्रांनो परीक्षेला. आलं लक्षात? आता एकसारखे ह्याचे 3-4 प्रॉब्लेम घेणार आहे मी. नंतर बघा मित्रांनो, ॲट 300 आरपीएम एन दिलेलं आहे 300 आरपीएम. हा, नंतर इज सपोर्टेड इन 2 बेरिंग्स ऑफ 750 अपार्ट. हा, हे पहा, हे सपोर्ट केलेलं आहे 2 बेरिंग मध्ये. त्या 2 बेरिंग मधला डिस्टन्स आहे 750 अपार्ट. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रॉब्लेम खूप वेळेस आलेला आहे, खूप आयएमपी प्रॉब्लेम आहे. 11 नंतर पण खूप वेळेस आलेला आहे. अलग या टाईपचे प्रॉब्लेम जास्तीत जास्त येते. त्याच्यात एकदम डिफिकल्ट लेवलचे पण प्रॉब्लेम घेणार आहे आपण. सगळ्यात पहिले हे पहा, ही बेरिंग आहे, इथं एक बेरिंग आहे आणि इथं एक बेरिंग आहे. हा, या दोघांमधला डिस्टन्स आहे 750. 750 एम. हा, 2 बेरिंग मधला डिस्टन्स आहे 750 एम. हा, द पुले ऑफ 450 डायमीटर. पुली माहिती आहे तुम्हाला? हा, पुली ऑफ 450 डायमीटर इज फिक्स्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 200 फ्रॉम वन एंड ऑफ द शाफ्ट. एका एंड पासून 200 किती पर्यंत? 200 पर्यंत एक शाफ्ट आहे. आपलं एक पुल आहे, एक पुल आहे 200 पर्यंत. आलं लक्षात? या इथून सेंटर पासून इतका डिस्टन्स घेत असते हा तो. 200 म्हणजे इथून ते इतका डिस्टन्स 200. समजलं? नंतर बघा मित्रांनो, द बेल्ट इज पासिंग ओव्हर द पुल आहे. हा, द व्हर्टिकल टेन्शन रेशो इज, म्हणजे टेन्शन रेशो म्हणजे T1/T2. हे आपण टॉप मध्ये बघितलं होतं. T1/T2 इज इक्वल टू 2. T1/T2 इज इक्वल टू 2. पुढे काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, पुढे दिलेलं आहे द सेफ वर्किंग स्ट्रेसेस फॉर शाफ्ट मटेरियल इज 70 MPa इन टेन्शन, सिग्मा टी, and 56 MPa in shear. पुले वेट 600 न्यूटन. हे जो पुले त्याचं वेट आहे 600 न्यूटन. डिझाइन द शाफ्ट. शाफ्ट डिझाइन करायचं म्हणजे डायमीटर काढायचं. काय काढायचं? डायमीटर. आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले पॉवर दिलेली आपल्याला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॉवर? 2π/NT/60. 2π/NT/60. तर त्याच्यावरून आपण टॉर्क काढू. पॉवर इंटू 60 डिवायडेड बाय 2πn. कोणीच लिहू नका, शांततेत लक्ष द्या. हा, तर टी इज इक्वल टू पॉवर किती आहे? 12 पॉइंट इंटू 10⁻³ इंटू 60 भागिले 2 इंटू पाय इंटू एन. एन किती आहे मित्रांनो? 300. किती येतं टॉर्क? 397.88 इंटू 10⁻, काही नाही, न्यूटन मीटर. म्हणजे 397.88 न्यूटन इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. एवढं समजलं सगळ्यांना? न्यूटन एम एम. आता बघा पुढे काय करायचं. बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं? टॉर्क काढली. टॉर्क काढल्यानंतर आपल्याला टेन्शन काढायचे. T1/T2 इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. टेन्शन का काढणार मित्रांनो आपण? आपल्याला काय असतं माहिती का? सगळ्यात पहिले हे थोडं रफ वर्क करतो, नंतर तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला काय करायला आहे आपण ते कळ. आपल्याला टॉर्क निघली. आपल्याला टॉर्क निघल्यानंतर यम काढावं लागतं. कारण की बेंडिंग टेन्शन स्ट्रेस दिलेली आहे, म्हणजे यमचा पण आपल्याला वापर करावा लागेल. हा, तर मग बेंडिंग मोमेंट काढण्यासाठी, बेंडिंग मोमेंट म्हणजे यम. यम काढण्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे माहिती का? यम साठी आता फॉर्म्युला माहित पाहिजे. आता इथं काय माहिती का?
शाफ्ट असा आहे, हा लोडिंगला आहे, म्हणजे अशी लोडिंग आहे. हा हे डब्ल्यू वेट आहे. आता हे वेट पण आपल्याला पहिले काढावं लागेल. ते वेट कसं काढायचं सांगतो मी. हा हे ए आणि हे बी, हा अशी शाफ्टची पोझिशन. मग काय करायचं मित्रांनो, यम कसं काढते माहिती का? यमचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे इसेंट्रिक लोडिंगसाठी डब्ल्यू ए बी बाय एल, रिएक्शन न काढता. काय फॉर्म्युला आहे? डब्ल्यू ए बी बाय एल. जर सेंटर पॉइंट लोड असेल तर डब्ल्यू एल बाय 4. सेंटर पॉइंट लोड असेल तर काय असतो? हे एल बाय 2, हे एल बाय 2 असलं तर डब्ल्यू एल बाय 4. हा जर आपण दोन्हीसाठी हाच फॉर्म्युला वापरला वरचा तरी चालतो. आलं लक्षात? समजलं का? दोन्हीसाठी हाच वापरला चालतो. पण ह्याच्यासाठी डब्ल्यू एल बाय 4 वापरू शकत नाही बरं. इझेड साठी हाच वापरायचा. हा आणि सेंटर साठी पण हा वापरला डब्ल्यू एबी बाय एल तरी उत्तर तेच येणार. तर आपल्याला काय करायचं? यम काढायचं. यम साठी पहिले काय काढायचंय? वेट काढायचं. वेट ऑफ द पुले. तुम्ही तर म्हणता सर वेट ऑफ द पुले दिलेलं आहे. हा तर वेट ऑफ द पुले दिलेलं आहे, पण ते बेल्ट कॅरी न करता, हा मग त्याच्यावर बेल्टचं टेन्शन पण राहील ना, तर ते T1 T2 म्हणजे टेन्शन, ते आपल्याला पहिले काढावं लागतं. आलं लक्षात? आता हे भेटू शकतो मी. हा म्हणजे टार्गेट कळायला पाहिजे तुम्हाला, नाही तर नुसतंच भटकंती प्रॉब्लेम सोडवायचे ते नाही जमणार. इकडे बघा मित्रांनो, आता माझं टार्गेट काय? सगळ्यात पहिले वेट ऑफ द पुले काढायचं. वेट ऑफ द पुले काढायसाठी मी सगळ्यात पहिले काय करणार? खूप सोपे प्रॉब्लेम हे एकसाथ 4-5 प्रॉब्लेम घेतले की खूप मजा येते. वेट ऑफ द पुले काढायसाठी सगळ्यात पहिले मला T1 T2 काढावं लागेल. तर T1 T2 काढायसाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. T इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू T इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू आर. टी आहे माझ्याकडे. टी किती आहे? 397.88 इंटू 10⁻³ हा इज इक्वल टू, इकडे बघा मित्रांनो, आपल्याकडे एक रिझल्ट आहे T1 बाय T2 इज इक्वल टू 2a. म्हणजे T1 इज इक्वल टू काय लिहिता येईल तुम्हाला? 2T2. T1 इज इक्वल टू काय लिहिता येईल? 2T2. हे आपण टॉप मध्ये केलेलं आहे. 2T2 मायनस T2 आणि रेडियस ऑफ द पुले. व्हॉट इज डायमीटर ऑफ द पुले इज 450 mm. व्हॉट इज द डायमीटर ऑफ पुले? 450 mm. बघा मित्रांनो, जर इथं न्यूटन एम एम मध्ये जर घेतली मोमेंट आपले टॉर्क, तरच इथं रेडियस एम एम मध्ये घ्यायची. लक्षात? आपण एम एम मध्ये घेतलेली म्हणून एम एम मध्ये घेऊ. व्हॉट इज द रेडियस? व्हॉट इज द रेडियस? मित्रांनो, रेडियसला डायरेक्ट मी डिवाइडला पाठवतो. ही जी रेडियस आहे तिला डायरेक्ट डिवाइडला पाठवतो. ही जी रेडियस आहे तिला डायरेक्ट डिवाइडला पाठवतो. 450 भागिले 2 किती येतं? 225. 225. मग हे 2T2 मायनस T2 किती होईल? T2. हे किती येतं बघा? T2 येतं किती येतं बघा? 1768.35. हे झालं तुमचं T2. हा टेन्शन इन द स्लॅक साईड. टाईट साईडचं जास्त यायला पाहिजे. T1 जास्त यायला पाहिजे. बघू आता T1 किती येतं. हा तर इकडे बघा, T1 इज इक्वल टू किती आहे मित्रांनो? 2T2. T1 जास्तच येतं. हा 2 इंटू 1768.2 किती येतं? 3536.71. आता हे प्रॉब्लेम इथून परीक्षेला येण्यास सुरुवात झाली. असे प्रॉब्लेम येतात. आता वेट ऑफ द पुले, टोटल वेट ऑफ द पुले, टोटल वेट ऑफ द पुलेला आपण डब्ल्यूपी म्हणू. याला नुसतं वेटला नुसतं डब्ल्यू म्हणू. वेटला इथं डब्ल्यू म्हणलं ना मी, वेटला नुसतं डब्ल्यू म्हणू. तर वेट ऑफ द पुले काय असतं माहिती का? वेट, स्वतःचं वेट प्लस दोन्ही टेन्शन. तर डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यू किती आहे? 600. T1 किती मित्रांनो? 3536.71 प्लस 1768.35 किती येतं? टी डब्ल्यूपी 5905.06. बघा मित्रांनो, काही काही ठिकाणी काय करते? रिएक्शन काढून देते. हा रिएक्शन वरून यम काढते. ती करायची काही गरज नाही. आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. बघा एवढं झालं. तर आता यम इज इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे डब्ल्यू पी म्हणजे डब्ल्यू
WB म्हणजे WAB बाय एल. WAB बाय एल. तर एम काढायसाठी आपल्याकडे WP किती मित्रांनो? 5905.06 इंटू ए किती घ्यायचं? हे 200 MM ए आणि हे बी किती घ्यायचं? उरलेलं 550 MM. आणि एकाच टाईपनी सगळे प्रॉब्लेम करायचे मित्र. 550 MM. तर 550 किती भागिले WAB बाय एल 750. किती येतं घ्या? एम किती येतं? 43 4330.37. ए बी 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 राहिलं नाही तर बी किती? 200. बी किती? 200. बी किती आहे? 200. बी किती आहे मित्रांनो? 200. हा हम्म. 800 866.07 इंटू 10 न्यूटन एम एम. न्यूटन एम एम. बघा मागच्या प्रॉब्लेम मध्ये आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये फरक काय मित्रांनो? मागच्या प्रॉब्लेम मध्ये टी पण दिलं तर डायरेक्ट आणि एम पण दिलं. या प्रॉब्लेम मध्ये टी पण डायरेक्ट नाहीये आणि एम पण डायरेक्ट नाही. लक्षात हे झालं तुमचं. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. नंतर आता याला वरी घेतो. एम काढलं, टी काढलं. आता इक्विव्हॅलेंट टॉर्क काढायचे मित्रांनो. इक्विव्हॅलेंट टॉर्क काय असते? अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. टीई इज इक्वल टू अंडर रूट ऑफ टी किती आपलं एम किती आपल्याकडे? 866.07 इंटू 10⁻³ चा होल स्क्वेअर प्लस 397.88 इंटू 10⁻³ चा स्क्वेअर. किती येतं हे? टी इक्विव्हॅलेंट टॉर्क किती येतं? तर 953.09 इंटू 10⁻³ 953.09 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. न्यूटन एम एम झालं. आता बघा मित्रांनो, टीई इज इक्वल टू काय असतं? π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर 16 टीई डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 टीई किती आहे? 953.09 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ किती आहे मित्रांनो? टाऊ किती आहे? शेअर स्ट्रेस किती दिलेली आहे? 56 MP. तर किती येतं? डी क्यूब. डी किती येतं डायरेक्ट सांगा? 44.25 MM. म्हणजेच 46 MM घेतलं तरी चालतं. हे झालं
डायमीटर ऑफ शाफ्ट. आता आपल्याला बेंडिंग स्ट्रेस मध्ये पण करावं लागेल इक्वॅलेंट बेंडिंग मोमेंट. इक्वॅलेंट बेंडिंग मोमेंट काढावं लागेल त्यासाठी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इक्वॅलेंट बेंडिंग मोमेंट? हाफ इन ब्रॅकेट एम प्लस टी. हाफ इन ब्रॅकेट एम प्लस टी. तर हाफ एम किती आहे? एम किती आलेलं आहे आपलं? 866.07 इंटू 10⁻³ प्लस टी किती आहे? 953.09 इंटू 10⁻³ किती येतं सांगा हे? एम ई. पहिले काय करायचं? दोघांची बेरीज करायची, भागिले 2 करायचं. किती येतं फटकन सांगा एम ई? एम ई 209.58 इंटू 10⁻909 909.58 इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. नाव एम ई इज इक्वल टू काय असतं? π/32 इंटू सिग्मा बी इंटू टी क्यूब इंटू डी क्यूब. तर 32 ME डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा बी इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 32 ME किती मित्रांनो? 909.58 इंटू 10⁻³ भागीला पाय इंटू सिग्मा बी. सिग्मा बी किती आहे? सिग्मा बी 70 आहे का? सिग्मा बी किती आहे? 70. 70 50.96. जे दोघांत जास्त आहे ते सिलेक्ट करून टाकायचं. म्हणजे 52 सिलेक्टेड. समजलं? लक्षात? आता शांततेत करा.